अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील गजानन नगर परिसरात मागील 10 ते 15 वर्षापासून असलेल्या सार्वजनिक शौचालयाची परिस्थिती अत्यंत दयनीय असून याकडे नगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या शौचालयात भांडी नाहीत, पाणी वेळेवर नसते, पत्रे नाहीत, दरवाजे नाहीत, इतक्या खराब अवस्थेतही त्याला शौचालय म्हणावे लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत। या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांना, विशेषतः महिलांना दुसऱ्या शौचालयासाठी दुसऱ्या प्रभागात जावे लागत असून त्यांना मोठ्या गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे। नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। यामुळे नगरपालिका जाणून बुजून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे। एकीकडे नवीन निवडून आलेले नगराध्यक्ष शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन स्वच्छता अभियान राबवत असताना दुसरीकडे गजानन नगरातील शौचालयाची अशी अवस्था असल्याने शहर खरोखरच स्वच्छ होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। प्रभागातील नागरिकांचे म्हणणे आहे की नगराध्यक्षांनी प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने तात्काळ पूर्ण करावीत, अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे।